आणि महापौर उपमहापौर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्याला बेलापूर मतदारसंघामध्ये जागा सोडून द्यावी. निश्चित स्वरूपामध्ये आपण जागा बदलू. त्या ग्राउंडवरती काही माझं आणलेलं नाही की तिथे झालं पाहिजे. 8.5 एकर जागा कधी शिल्पो ग्राउंडसाठी देणार नाही. आपल्याला तेवढी जागा मिळत नव्हती म्हणून आपण ती घेतली आणि त्यांना खेळाचं मैदान मी करून देणार बेलापूरमध्ये. ही माझं स्वतःचं आश्वासन आहे की तुम्हाला पहिला खेळाचं मैदान करून देणार. गावांमध्ये एक जागा आहे ना त्याला बेलापूरमध्ये पहिलं कुस्तीचं मैदान होतं. ती जागा आहे. शिवकोची मागणी केलेली आहे. तिथे आम्ही खेळाचं मैदान निर्माण करणार आणि खेळाडू निर्माण झालेच पाहिजे. तब्येत चांगली राहिलीच पाहिजे. 20 तर त्यांना खेळायला मैदान दिलं पण हळूहळू त्यांनी एवढा 7-8 एकरची जागा त्यांनी ताब्यात घेतली. मलाही माहिती नव्हतं आणि ते कमर्शियल वापर करत होते त्याचा. वेगवेगळ्या कंपन्या यायच्यात त्यांना 8 दिवस 15 दिवसाचं प्रशिक्षणाचे पैसे देत होते आणि त्याच्या तक्रारी मला तिथे ग्रामस्थ जे माझ्याकडे आले होते जाऊन मागायला त्यांनीच तक्रारी केल्या त्या. पण मी काय त्याच्यासाठी तो प्लॉट नाही काढलेला आहे. जागा थोडी मोठी कुठेच उपलब्ध नाही. 8-10 एकर शिवाय मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल होऊ शकत नाही म्हणून त्या जागेला आम्ही मत बदलू. 14 गावामध्ये आरोग्य केंद्र होतं. 14 गावामध्ये आरोग्य केंद्र होईल त्यासाठी काय नव्या मुंबईला आम्ही बेसीला करणार नाही. विरोधकांना काय उत्तर असेल? विरोधकांनी याच्या त्याच्या खात्यात बदलून ठेवण्यापेक्षा तिथून लोक आणण्यापेक्षा काल ते बोलले आम्ही मंदाताईंना भेटू समजवू. हे ते पहिला झाले असते काही मार्ग तरी निघाला असता. आता सर्व पेपरच झाले. पालिकेने त्या जागेचे पैसे भरले आणि गव्हर्नमेंटने त्यांच्यावरती प्लॅन मध्ये हॉस्पिटल प्लॉटचं रिझर्वेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे ते पहिले आले असते अजूनही. आता त्यांना आव्हान आहे की बेलापूरमध्ये त्यांनी तेवढी जागा मला बाजूला द्यावी लागेल. आपण त्यांना ते पहिलाच सोडतो. माझं काय त्याच्याशी दुश्मनी पुढे खेळाडूंची मीच तर दिलं होतं. माझंच लेटर पॅड जेव्हा त्यांना कुठल्या नेत्याकडे गेले लेटर पॅड आणायला त्यांना कुठल्या नेत्यांनी मदत केली. आता ते नेते याच्या त्याच्या खात्यात बंदूक ठेवून मला गोळ्या मारतात. एक महिला काम करणारी महिला आहे. रात्रंदिवस ती करत राहणार. भेटायचं नाही भेटायचं लोकांना कळून चुकलं. त्यांनी जेवढ्या अडचणी आणल्या मी जेवढ्या परवानग्या आणल्या तेवढ्या वेळात ते कोर्टात केले. तेवढ्या अडचणीवर मी मात केलेली आहे. आज जनता काय लिहिते मला काय टोल करते बघा. हॉस्पिटल किती गरजेचं आहे. जा माझ्या वेबसाईटवर बघा काय काय लोक बोलतात. आई मी आगे बढो हमारे साथ लढायला आम्ही उठू. आज तरुणांना पाहिजे ती गरज आहे. त्यांच्यात त्यांना काम मिळणार आहे. लाखो लोकांना हजारो लोकांना रोजगार प्राप्त होईल. ते काय माझ्या घरच्या नाही ना. एक परिसर सुरू होईल.